आताची सर्वात मोठी न्यूज, एकतर तू राहीन किंवा मी. उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले, महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आज शपथ घेतली. मुख्यमंत्री प्रथेप्रमाणे शपथविधी झाला की मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाशी वार्तालाप करण्यासाठी येत असतात. त्यानुसार त्यांनी मंत्रालयातील दालनात पदभार स्वीकारला आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला अधिक गतीने आणि जोमाने काम करण्यास सांगितले. जनतेच्या अपेक्षेची पूर्ती करण्यासाठी आपल्याला अधिक वेगाने काम करावे लागेल, असे ते अधिकाऱ्यांना म्हणाले. त्यानंतर पत्रकारांच्या विविध प्रश्नावर उत्तर देताना महाराष्ट्र घडविण्यासाठी डोक्यात असलेल्या संकल्पनावर त्यांनी भाष्य केले. तसेच विरोधी पक्षांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रमाने स्थान देऊन त्यांचा सहभाग महत्त्वाचा असल्यासंदर्भात त्यांनी भाष्य केले. महाराष्ट्राची राजकीय परंपरा जपत शत्रुत्व नसेल हेही त्यांनी सांगितलं. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही फडणवीसांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. सिंचनातील नदी जोड प्रकल्प, सौर ऊर्जेचे 16,000 मेगावॉटचे प्रकल्प असतील, सामाजिक क्षेत्रातील लाडकी बहीण योजना असेल, मुलींच्या शिक्षणातील 100% फी देण्याबाबतचे निर्णय पुढे सुरू ठेवायचे आहेत. आम्ही आमच्या वचननाम्यात जाहीरनाम्यात जे आश्वासन दिले आहेत ती पूर्ण करण्याची दृष्टीने पावलं उचलायची आहेत. त्या दृष्टीने पुढील काळात योग्य वेळी योग्य निर्णय करून दिलेले आश्वासन पूर्ण करणार आहोत. महाराष्ट्रातील जनतेला आश्वासित करू शकतो, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार पाहायला मिळेल. अडचणी अनेक येतात, त्यावर मार्ग काढत मार्गक्रमण करू. 14 कोटी जनतेला आश्वासित करू इच्छितो की हे सरकार पारदर्शकपणे जनतेच्या कल्याणासाठी काम करेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. बदल्याचं राजकारण करायचं नाही, बदल दाखवेल असं राजकारण करू. विरोधकांची संख्या कमी आहे, संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन करणार नाही. त्यांनी योग्य विषय मांडले तर त्यांचा सन्मान देऊ. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.